कढीपत्ता कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. यात व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, आयर्न, कॉपर, कॅल्शियम यासारख्या पोषक तत्व असतात. पोहे, भाजी, डाळी, उपमा, भाज्यांचे वाटण्या प्रत्येक पदार्थात कढीपत्त्याचा वापर केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने कढीपत्ता फायदेशीर ठरतो. रोज रिकाम्या पोटी 2 ते 5 कढीपत्ते खाल्ल्याने आजारापासून लांब राहण्यास मदत होते. अनेकांना सवय असते की ते पदार्थातील कढीपत्ता बाजूला काढून ठेवतात. कढीपत्ता खाण्याचे फायदे माहीत झाल्यावर आपण कढीपत्ता चुकूनही काढून फेकणार नाहीत. कढीपत्त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फ्लेव्होनॉइड्स यासारखे निष्क्रिय करण्यास मदत करतात. अँटीऑक्सिडंट ताण कमी करतात आणि दीर्घकाळ आजारापासून धोका कमी होण्यास मदत होत असते. हे पाने पाचक एन्झाईम उत्तेजित करून अपचन आणि कमी करून कॅल्शियम आरोग्यास समर्थन देऊन पचनास मदत करतात. ते बद्धकोष्ठता आणि अतिसार यासारख्या समस्या कमी करण्यास मदत होत असते. कढीपत्त्यात अँटी हायपरडायलेमिक गुणधर्मामुळे ते रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करत असते. ते संभाव्यतः इन्शुलिन प्रतिरोध कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात. कढीपत्त्यामध्ये रुटिन आणि टॅनिन सारखे संयुगे असतात, ज्यात हृदयरोग संरक्षणात्मक गुणधर्म असतात. कढीपत्ता कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत होत असते. कढीपत्ता केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी आणि केस गळणे कमी करण्यासाठी त्याच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. त्यात पोषक घटक असतात जे केसांच्या खुरप्यांना मजबूत करतात, आकारी केस पांढरे होण्यापासून रोखतात आणि टाळूला पोषण देतात. पाचन सुधारण्यासाठी, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि चयापचय वाढवण्याची क्षमता असल्यामुळे हे पाने वजन व्यवस्थापनात मदत करू शकतात. म्हणजेच आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन एचा चांगला स्रोत आहे, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने मोतीबिंदूसारख्या आजारांना प्रतिबंधित करता येते आणि दृष्टी सुधारते. कढीपत्त्यामध्ये आढळणाऱ्या संयुगांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे